हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मात्र अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. मंत्री आशिष शेलारांचा मनसेला इशारा. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. शेलारांचा हल्लाबोल. आमची भावकी एकत्र झालीये, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही. मनसे पक्षाची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर ठाकरे बंधू एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना. बीएमसी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट. उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर रोख, तर शिंदेंची दाढी नकली. शहा कधीही कातरतील, राऊतांची खोचक टीका. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपूरमध्ये दर्शनाला. सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मुक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं. कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर स्थिती. गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर वसई विरारमधील जोरदार पावसानं नालासोपाऱ्यामधील मुख्य रस्ते पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. पुणे जिल्ह्यामधील घाट माथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक नदी नाल्यांना मोठा पूर. सारण, बाक्सियाड, थुनाग भागामध्ये नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये तुफान पाऊस. धारहाली आणि सक्तोह भागातील नद्यांचं रौद्ररूप. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली. पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंदोत्सव. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांचा महासागर. मंदिराला आकर्षक सजावट. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा. जातेगावच्या उगले कुटुंबियांना मिळाला शासकीय महापूजेचा मान. महाराष्ट्र आणि बळीराजाचं भलं व्हावं यासाठी फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं. पंढरपूरप्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. 13 टन खिचडीचा महाप्रसाद. मेळघाटात अंधश्रद्धेमधून 10 दिवसीय बाळाच्या पोटाला 39 गरम विळ्याचे चटके. अमरावतीमधल्या दहेंद्री गावामधला संतापजनक प्रकार. जळगावच्या अमोदेजवळ मोर नदीच्या पुलावरून खासगी ट्रॅव्हल्स बस कोसळली. अपघातामध्ये 20 जण जखमी, तर एकाचा मृत्यू. पुलाचे कठडे तोडून खासगी बस मोर नदीमध्ये कोसळून अपघात. इंजिनिअरिंगमध्ये नापास झाल्यानं पुण्यामधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. राजाराम पुलावरून नदीपात्रामध्ये मारली उडी. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले तरुणाचे प्राण.